मायबाप, अतिवृष्टीचा हा पाऊस शेतकऱ्याच्या आयुष्यावर पडलेला सर्वात मोठा आघात करून गेला. जमिनीत काबाड कष्ट करून उगवलेलं सोनं, त्याच्यावर अनेक स्वप्न पाहिली होती शेतकऱ्यानं. मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर. पावसाने सगळ्या स्वप्नांना त्याच्या डोळ्यासमोर वाहून गेलं. कष्टानं पेरलेलं बीज, पोटच्या पोरासारखं मायेनं वाढवलेलं पीक, अनेक स्वप्नात पाहिलेलं पीक, हे सगळं एका क्षणात मातीमोल करून गेलं. तुम्हाला एक सांगतो, शेतकरी फक्त धान्य पिकवत नाही, तो आपल्या घामातून आशा पिकवतो, स्वप्न पिकवतो. पण या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या सर्व स्वप्नांना अगदी निर्दयीपणे वाहून नेलं. त्याच्या हातात राहिला तो फक्त आणि फक्त चिखल आणि डोळ्यात कधी ना पुसता येणारे अश्रू. असं म्हणतात ना की पावसाशिवाय पीक उगवत नाही, आणि आज त्याच पावसाच्या अतिरेकानेच हे सगळं शेतकऱ्याचं आयुष्य किंवा शेतकऱ्यावर आलेलं मोठं संकट पावसामुळे आलं. आणि यामध्ये माझा मायबाप शेतकरी, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, नेहमीसारखा पुन्हा एकदा संकटात सापडला, पुन्हा एकदा संकटात